All my best wishes to everybody. Ladies and gentlemen, I hand you over to Suyog Bendre. थँक्यू सर. सरांचं बोलणं ऐकल्यानंतर मला केशवसूत आठवतात. फोले पाखडिता निवडितो ते सत्व आम्ही निके, म्हणजे आम्ही फोले पाखडणार आणि सरांनी तुम्हाला सत्व सांगितलं. तर आज मी बोलणार आहे GS3 मानव संसाधन विकास या पेपरवरती. आणि पेपर फर्स्ट दॅट इज भूगोल तो कॉम्पोनंट मी तुमच्यासमोर मांडणार आहे. सर्वप्रथम सर्वांना मी अभिवादन करतो. स्लाईडला मी नाव दिले हरिही ओम, अशी सुरुवातीला स्लाईडला नाव दिलेलं आहे मी. हरिही ओम का, तर तुम्हाला लोकमान्य टिळक आठवायला हवेत. नवा विजयपथ, अश्वस्थ दशकाची डायरी आणि स्वतंत्र नागरिक ही 3 पुस्तकं मी स्वतः सुरुवातीला वाचली आणि नंतर या फील्डमध्ये पाऊल ठेवलं. त्यामध्ये स्वतंत्र नागरिक हे नंतर आलेलं आहे. नवा विजयपथ, अश्वस्थ दशकाची डायरी ही 2 पुस्तकं वाचली आणि मला कळलं की बाबा स्पर्धा परीक्षा का करायच्यात. आणि त्यामध्ये अजून एक ॲडिशन मी टाकतोय की कालमीमांसा अरुण टिकेकर यांचं हे पुस्तक आहे. या कालमीमांसा या पुस्तकामध्ये गेल्या 100 म्हणजे 2000 साली हे पुस्तक लिहिलं गेलं. गेल्या 100 वर्षामध्ये महाराष्ट्रानं काय चुका केल्या याचं दिग्दर्शन आणि त्या चुका कशा सुधाराव्यात याचंही दिग्दर्शन अरुण टिकेकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून कुठल्याही म्हणजे मी स्वतः सांगतो की कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करताना तुम्हाला हरिओम करायचं असेल तर ही 4 पुस्तकं नक्कीच वाचावीत. आणि ही 4 पुस्तकं वाचून जर तुम्हाला असं वाटलं की नाही स्पर्धा परीक्षा करायच्या, शांतपणे घरी बसा. आणि जर वाटलं तर पुनश्च हरिओम GS3कडे आपण वळूया. बरेच जण असं म्हणतात की हा अतिशय अवघड पेपर आहे आणि माझं उलटं आहे, मला अतिशय आवडता असा पेपर आहे. GS3मध्ये जेव्हा पहिल्यांदा हा पेपर इंट्रोड्यूस झाला तेव्हा 2012 साली बरेच जण क्वालिफाईंगमध्येच गेले. आणि याचं कारण मी शोधायचा प्रयत्न केला आणि खरंच सांगायचं तर मला ह्याचं कारण सापडतच नव्हतं. आणि थँक्स टू कौस्तुभ जोग त्याला मी हे विचारलं, अरे ह्या पेपरमध्ये असं का होतं, मला पण अभ्यास करायला खूप प्रॉब्लेम येतो. तेव्हा त्याने मला एका वाक्यात सांगितलं की पहिल्यांदा समाज समजून घे आणि तो समाज जेव्हा तुला समजेल तेव्हा मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क हा पेपर तुला नक्कीच समजेल. जरा हा पेपर वेगळाच आहे आणि त्यामुळं या पेपरवर मी अगदी विस्तारानं बोलणार आहे. समाज समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं, हा पेपरचा अभ्यास करण्याआधी मी सांगतो की समाज समजून घ्या म्हणजे नक्की काय करायचं. तर थोडे डोळे उघडे ठेवा. आज एक इंडियन एक्सप्रेसला न्यूज लाईनला एक छोटं एक चित्र आलं आहे. PMTचा एक बसस्टॉप आहे आणि त्या बसस्टॉपमध्ये 2 जण झोपलेले आहेत आणि सकाळी सकाळी तो फोटो क्लिक केलेला आहे. त्यांना झोपायची वेळ तिथं का आली? दांडेकर पुलावर तुम्ही जा किंवा तो बुधवारचा मजूर अड्डा आहे तिथं तुम्ही जाऊन बघा. सकाळी सकाळी एक 9-10च्या आसपास प्रचंड गर्दी असते. आम्हाला काम द्या, आम्हाला काम द्या. ती गर्दी का जमते हा प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे. किंवा मध्यंतरी राजस्थानमध्ये घटना घडली, संतादेवी मेघावल हिनं बंड केलं की माझं बाशिंग पाळण्याला बांधलं आहे, मी ह्या नवऱ्याबरोबर लग्न नाही करणार. तिने हे बंड का केलं हे समजून घ्यायला हवं आपण. किंवा मुंबईमध्ये UP बिहारमधून ट्रेन्समधून खूप छोटी छोटी मुलं येतात आणि ही मुलं जेव्हा खाली उतरतात तेव्हा त्यांना पोलीस पकडतात, स्वयंसेवी संस्था असतात त्यांना त्या पुन्हा माघारी पाठवायचा प्रयत्न करतात. ही मुलं येतात का? आपण खूप वेळा वाचतो, आपण ते सोडून देतो, परंतु त्यावर विचार व्हायला हवा. आणि आपण आपल्या मित्रमंडळीमध्ये कॉलेजमध्ये असताना एक ड्रग्ज घेणारे, ड्रिंक्स घेणारे आपले मित्रमंडळी असतात. तर ही अवस्था त्यांना काय येते बाबा? ह्या सगळ्याचा जेव्हा आपण डोळे उघडे ठेवून विचार करायला लागतो तेव्हा मला वाटतं आणि स्पर्धा परीक्षांकडे वळतो तेव्हा मला वाटतं हा पेपर अत्यंत सोपा असा होऊन जातो. आता थोडंसं आपण पुस्तकी बोलूया की समाज समजून घेताना आपण स्वतःहून तर समजून घेतो परंतु काहीतरी थेरी वाचायला हवी ना. आणि ही थेरी वाचायची असेल तर एकदम छोटी सुरुवात तुम्ही करू शकता की नॅशनल बुक ट्रस्टचं श्यामचरण दुबे यांचं पुस्तक आहे, तर ते पुस्तक तुम्ही वाचू शकता. त्यानंतर इरावती कर्वे समाज विज्ञानावरती खूप इरावती कर्व्यांनी लिहिलेलं आहे, ते तुम्ही जरी रेफर केलं तरीसुद्धा तुम्हाला आपली सोसायटीची जी कॉम्प्लेक्सिटी आहे, जी व्यामिश्रता आहे ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळून येते. आपण सिलेबसकडे वळूया. सिलेबसमध्ये पहिलाच पॉईंट हा आहे की भारतातील मानव संसाधन विकास. तुम्ही MPSCच्या वेबसाईटवर गेला ना तर तुम्हाला एक फार गमतीशीर गोष्ट दिसेल. ती गोष्ट अशी आहे की MPSC सांगते की आमच्या पेपरचं नाव आहे मानव संसाधन विभाग.
आणि खरं तर ते आहे मानव संसाधन विकास. म्हणजे सिलेबसमध्येच ही घोडचूक आहे. आपल्याला विभागाचा अभ्यास नाही करायचा, आपल्याला विकासाचा अभ्यास करायचा. मला वाटतं की त्यामुळंच विकास का होत नाही याची सुरुवात ही आहे का, हा प्रश्न आपण विचारूया स्वतःला. तर भारतातील मानव संसाधन विकास आणि यामध्ये शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास हे 4 मेजर चंक्स त्यांनी सांगितलेले आहेत. तिकडे जाण्याआधी एक गोष्ट तुम्ही पहा की विकास म्हणजे नक्की काय. मानव संसाधन विकास थोडीशी पुढची पायरी आहे. विकास म्हणजे नक्की काय. तर आर्थिक विकास झाला, भौतिक विकास झाला असं म्हटलं की आपण विकास झाला असं म्हणतो का. ही विकासाची पारंपरिक व्याख्या आहे. मला वाटतं की आर्थिक वृद्धी, भौतिक वृद्धी यांचा योग्य प्रकारे वापर करून आपल्या क्षमता वाढवणं म्हणजे मानव संसाधन विकास. आणि अमर्त्य सेन असं म्हणतात की लोकांच्या क्षमतांमध्ये वाढ होणं म्हणजे मानव विकास. त्याच्या पुढे जाऊन आमचे सर म्हणतात, धर्माधिकारी सर, की व्यक्तीचं स्वतःच्या जीवनावरचं नियंत्रण स्वतःकडे असणं म्हणजे मानव विकास. आणि मग ते सगळं उसणं पासणं सरांचं घेऊन मी म्हणतो की स्वतः स्वतंत्र नागरिक होणं म्हणजे मानव विकास. ही जाण जेव्हा येईल तेव्हा मला वाटतं की हा पेपर तुम्हाला अतिशय सोपा जाईल. शिक्षण ह्या कॉम्पोनंटकडे आपण वळूया. मानव संसाधन विकासामध्ये त्यांनी अगदी सुरुवातीला लोकसंख्येचं ॲनालिसिस, त्यानंतर 2050पर्यंतची आपली लोकसंख्येची धोरणं असतील ती धोरणं अभ्यासायला सांगतात. त्यानंतर मनुष्यबळ विकासासाठी खूप साऱ्या संस्था भारतामध्ये उपलब्ध आहे स्वातंत्र्यापासून. मग ती NCERT असेल, SCERT असेल, IITs असतील, IIMs असतील. तर MPSC तुमच्याकडून हे एक्सपेक्ट करते की तुम्ही या संस्थांचा अभ्यास करा. ह्या संस्थांचा अभ्यास कसा करायचा, तर अगेन वेबसाईट्स तुम्ही रेफर करू शकता. माझ्या पुढच्या ज्या स्लाईड्स आहेत त्यामध्ये मी ते छानपैकी एक्सप्लेन करेल. दत्तसुंदरम ह्या पुस्तकामध्ये लोकसंख्येविषयीची धोरणं 2050पर्यंतची त्यांनी खूप चांगली एक्सप्लेन केलेली आहेत. आणि ज्याला खूप असा डीप एकदम खोलात जाऊन अभ्यास करायचा आहे त्यांनी वसंत गोवारीकरांचं लोकसंख्येवरचं NBTचं पुस्तक वाचावं. मला वाटतं तुम्हाला एक वेगळाच फिलिंग की लोकसंख्येवर अभ्यास करायचा म्हणजे काय, लोकसंख्येवर एकदम इंडियन क्लासिक वाचायचं म्हणजे काय, तर वसंत गोवारीकर जे आत्ताच आपल्यामधून निघून गेले. शिक्षणाकडे वळूया. शिक्षणाकडे वळत असताना आपण बातमीमध्ये कायम वाचतो की असरचा रिपोर्ट आला, प्रथम संस्था माधव चव्हाणांची असरचा रिपोर्ट आला. तर असरचा रिपोर्ट म्हणजे काय असतो बाबा, आपण फक्त बातम्यांमध्ये वाचतो. तर डाउनलोड करून ओरिजिनल वाचणं कधी पण चांगलं. ह्या पेपरमध्ये चांगला स्कोर घ्यायचा असेल एकदम व्यावहारिक दृष्टीने विचार केला तर तो रिपोर्ट वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला बऱ्याच ठिकाणी एक अशी लिस्ट मिळेल की ह्या पेपरसाठी हे वाचा. ते तर मी इन्क्लूड केलेलंच आहे, परंतु मी थोडंसं वेगळं सांगतो, थोडंसं आउट ऑफ बॉक्स सांगतो. ते केलं तर तुमची इंटरव्ह्यूची प्रिपरेशन पण चांगली होते आणि त्याचबरोबर तुम्हाला एक 5-10 मार्काचा नक्कीच फरक पडेल. त्याचबरोबर ऋग्वेद नावाचं एक मासिक आहे. तुम्हाला मसापा माहीत असेल, महाराष्ट्र साहित्य परिषद, दुर्वांकूरच्या समोर, आता कळलं असेल तुम्हाला. तर त्या मसापामध्ये ऋग्वेद नावाचं शिक्षणावरती अत्यंत सुंदर असं मासिक निघतं, तर तेही तुम्ही वाचू शकता. व्यावसायिक शिक्षणाकडे जेव्हा आपण येतो तेव्हा माननीय पंतप्रधानांनी जी मेक इन इंडिया किंवा डिजिटल इंडिया किंवा एक नवीन मिनिस्ट्री सुरू केलेली आहे, मिनिस्ट्री फॉर स्किल डेव्हलपमेंट. तर जसं ताईंनी मगाशी सांगितलं की चालू घडामोडींचा सांधा हा तुमच्या अभ्यासाशी कसा जोडायचा, तर मी तुम्हाला लगेच दाखवून देतो की व्यावसायिक शिक्षण, बेरोजगारी हटवण्यासाठी व्यावसायिक शिक्षण, आणि त्यासाठी मग आपलं गव्हर्नमेंट काय करतं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतं आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करतं आहे. तर मला वाटतं एकदम डोळ्यासमोर येणाऱ्या गोष्टी आहेत की मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, मिनिस्ट्री फॉर स्किल डेव्हलपमेंट. तर ह्या गोष्टींचा फॉलोअप कायम राहिला पाहिजे. ग्रामविकास हा अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे. माझा मित्र मृणाल देशमुख, PMRDF, प्राईम मिनिस्टर रुरल डेव्हलपमेंट फेलो, चाणक्यचाच विद्यार्थी, UPSC कॉम्प्रिहेन्सिव्ह केला आणि आता जोरहाटमध्ये तो प्राईम मिनिस्टर्स रुरल डेव्हलपमेंट फेलो म्हणून काम करतो. म्हणजे चाणक्य मंडलमधून तुम्हाला असा गैरसमज होतो की फक्त काय बाबा इथली लोकं काय MPSC UPSCच करतात, पण असं नाही आहे. जीवनातली वेगवेगळी क्षेत्र असतील त्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये इथं ट्रेनिंग घेऊन ती जाणारी असतात, त्यातला मृणाल. तर सांगायचा उद्देश हा की ग्रामीण विकास, तर हा ग्रामीण विकास हा कॉम्पोनंट जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा सगळ्यात बेस्ट सोर्स हा राहतो की त्या डिपार्टमेंटची वेबसाईट, हा अत्यंत महत्त्वाचा सोर्स आहे. आरोग्य, अगेन त्या मिनिस्ट्रीची वेबसाईट. तुम्ही आता प्राईम मिनिस्टर्स जीवन ज्योती विमा योजना हे तुम्ही सारखं ऐकत असाल. कोलकातामध्ये आपल्या पंतप्रधान आणि चीफ मिनिस्टर पश्चिम बंगालचे त्यांनी ती स्कीम लॉन्च केली, किंवा अटल पेन्शन योजना. तर ह्या गोष्टी काय आहेत, ह्या गोष्टी मला वाटतं आपल्या सिलेबसशी थेट कनेक्ट आहेत. त्यामुळे करंट इव्हेंट
आणि आपला सिलेबस, विशेषतः हा जो पेपर आहे त्या पेपरला अत्यंत महत्त्वाच्या अशाच आहे. दुसरा जो कंपोनंट आहे मानवी हक्क, हा अतिशय महत्त्वाचा असा भाग या पेपरमध्ये. मी तर असं कायम म्हणतो की माझ्या मित्रांमध्ये चर्चा करत असताना की हा पेपर म्हणजे काय आहे, तर उद्या प्रशासनात जाणाऱ्या अधिकाऱ्याचं होमवर्क म्हणजे हा पेपर आहे. ज्याला हा पेपर समजला, ज्याला हा पेपर कळला, मला वाटतं त्याला प्रशासनामध्ये काम करायला जास्ती अडचण येणार नाही. मानवी हक्क इकडं आपण वळतोय. अगदी मी बेसिक सुरुवात करतो की आपल्या ज्या काही मागण्या असतात, आणि मागण्या का करतो आपण, स्वतःच्या विकासासाठी. तर त्या मागण्यांना जेव्हा समाज मान्यता मिळते, राजमान्यता मिळते, तेव्हा त्याचं रूपांतर अधिकारामध्ये होतं. मग ते अधिकार नैसर्गिक अधिकार असतील, मग अगदी ते ग्रीक स्टॉईक तत्त्वज्ञ तिथपर्यंत ते ट्रेस करता येतं आपल्याला. आणि आपल्या संविधानानं दिलेले आर्टिकल 13 ते आर्टिकल 30 जे फंडामेंटल राईट्स म्हणून आपण म्हणतो. परंतु MPSC आपल्याला एक्सपेक्ट करते की जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र 1948 साली युनायटेड नेशन्सने काढलेलं. तर हे पत्र, ओरिजिनल पत्र वाचणं कधी पण संयुक्तिक ठरेल. नॅशनल बुक ट्रस्टने एक मानवी हक्कावरती छान बुकलेट काढलं आहे. त्या बुकलेटमध्ये हे संपूर्ण पत्रही मांडलं आहे आणि क्वेश्चन आन्सर टाईप त्यांनी याबद्दल खूप छान विस्तृतपणे मांडलेलं आहे. तर ते पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. नंतरचा महत्त्वाचा कंपोनंट आहे तो विकास. आणि विकासामध्ये बालविकास, महिला विकास, युवक विकास, आदिवासी, वंचित, वयोवृद्ध, कामगार, निर्वासित, असं सगळं ती विकासाची जी गंगा आहे ती इथपर्यंत आपल्याला आणायची आहे. तर हा विकास हा कंपोनंट येतो. आणि यासाठी सगळ्यात बेस्ट सोर्स अगेन तर मिनिस्ट्री ऑफ वुमन चाइल्ड डेव्हलपमेंट, सगळ्या वेबसाईट. तुम्ही बाल विकास बघा, महिला, युवक, ह्या सेपरेट मिनिस्ट्रीज आहेत. आदिवासी, वंचितमध्ये SCs, OBCs, VJNTs, तर त्यांच्या देखील वेबसाईट्स आहेत. वयोवृद्ध, कामगार, लेबर मिनिस्ट्री आणि निर्वासित, रिहॅबिलिटेशन, जसे काश्मीरी पंडितांचा इश्यू तुम्हाला माहीत असेल. तर ह्या कंपोनंटचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही वेबसाईट्स पाहू शकता. आता बऱ्याच वेळा होतं, मला बरेच जण विद्यार्थी प्रश्न विचारतात की वेबसाईट पाहायच्या म्हणजे नक्की काय पाहायचं. तर एकदम सोपा फॉर्म्युला आहे की वेबसाईट पाहिजे तर गो फॉर, त्याच्यावर असतं अबाउट अस. प्रत्येक वेबसाईटवरती अबाउट अस ते पहा, म्हणजे तुम्हाला एक साधारण अंदाज येईल की ही मिनिस्ट्री कशासाठी आहे. त्या मिनिस्ट्रीवरती स्कीम्स असतात, त्यावरती आता पंचवार्षिक योजना आता रिडंडंट झाल्या, पण तरी अजून 12वी पंचवार्षिक योजना जिवंत आहे, शेवटची असेल ती. तर 12वी पंचवार्षिक योजना त्या मिनिस्ट्रीवरती असते, ती पाहू शकता. सिटिझन चार्टर, कमिटीज, रिपोर्ट, लॉज, हे. आणि MPSCला एक खोड आहे, चांगली वाईट माहीत नाही, ती लोगोच छापते आणि विचारते हे लोगो कुणाचा तो ओळखा. आणि तुम्ही जर लिस्ट केली तर 100 संस्था, 100 असे मिनिस्ट्रीज आणि संस्थांची बेरीज केली ना सगळ्या 4 पेपरांमध्ये, 100 नक्कीच भरेल. आणि त्यातला कुठेतरी लोगो काढते ती आणि विचारते की हे लोगो तुम्ही ओळखा. तर ते लोगोही पहा आणि त्यांचे स्लोगन्स जे असतील ते स्लोगन्सही तुम्ही दररोज पाहत चला, एका दिवसात होणारी ती घटना नाही. आपला 13 डिसेंबरला पेपर आहे, तर आजपासूनच ते लोगोज आणि हे पाहत चला. एक 2-3 मार्काचा फरक पडतो आणि 2-3 मार्क खूप मॅटर करतात जेव्हा आपण एखाद्या पोस्टसाठी चक्क भांडत असतो तेव्हा. आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना, ग्राहक कल्याण, बिंदू माधव जोशी आत्ताच गेले, खूप मोठं नाव आहे. ग्राहक हित चळवळीमधलं खूप मोठं नाव आहे. मूल्ये आणि नीतितत्वे, हा एक MPSCने शहाणपणा करून हा कंपोनंट घातला आहे. तर मला वाटतं मंदार दादा त्याबद्दल जास्ती बोलेल, इथिक्स इंटिग्रिटी यामध्ये. आता मला थोडंसं वेगळं सांगायचं आहे की तुम्ही पुण्यामध्ये ह्या सगळ्या पेपरचा अभ्यास कसा करू शकाल. फक्त पुण्यात फिरायचं आणि ह्या पेपरचा अभ्यास करायचा. आपण कंपोनंट वाईज जाऊ. बालविकास, रेणू दांडेकर, बालविकासामध्ये खूप मोठं नाव आहे. त्यानंतर महिला विकास, एक दृष्टी स्त्री प्रगती केंद्र आहे, पुण्यामध्येच आहे. वेळ मिळाला तर तुम्ही जरूर जा. आणि महिला विकास तर तुम्ही थेट लाईव्ह अभ्यास म्हणतो ना, तसं लाईव्ह अभ्यास करू शकाल तुम्ही. युवकांचा विकास, चाणक्य मंडल परिवार. आज एक स्कीम गव्हर्नमेंटने लॉन्च केली आहे की यूथ ऑर्गनाइज फॉर गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट थ्रू नेटवर्क आणि योगदान, असं ते नाव त्याचं तयार होतं. तर मला वाटतं चाणक्यमधले सगळे जे मुलं आहेत ते योगदान या स्कीममध्ये फिट बसतात. आदिवासी चळवळ, आमटे परिवार किंवा बंग परिवार. त्यानंतर सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास, तुम्ही नगरला जा, गिरीश प्रभूने फासेपारधी समाजासाठी खूप मोठं काम करतात. वयोवृद्ध लोकांचं कल्याण, आपलं निवारा. कामगार कल्याण, कागद काच कचरा संघटना पुण्यामधली. विकलांग व्यक्तीचं कल्याण, कामायनी संस्था पुण्यामधलीच. लोकांचं पुनर्वसन, तर मला वाटतं असीम सरोदे फाउंडेशन आणि ह्या त्यामध्ये खूप काम करत असतात. म्हणजे तुम्ही बघा की पुण्यामध्ये इतक्या संस्था ह्या प्रत्येक इश्यूसाठी काम करत असतात, आयुष्य वाहून काम करत असतात. पेपर आपल्याला अवघड नाही वाटला पाहिजे, पेपर उलट सोपा वाटला पाहिजे. खूप इंटरेस्ट घेऊन या पेपरमध्ये काम केलं पाहिजे. मगाशी म्हटल्याप्रमाणे उद्या प्रशासनामध्ये जाणारा जो अधिकारी आहे त्याचं हे होमवर्क आहे, त्याची ही जबाबदारी आहे.
बोलण्याच्या ओघामध्ये मी बरीचशी पुस्तकं सांगितली तरी देखील एक पुस्तकांची यादी मी आणलेली आहे, ती तुमच्या सोयीसाठी तुम्हाला बरी पडेल ती. तर मानव संसाधन विकास असं पुस्तकाचं नाव. तर पियर्सन सर पण रेकमेंड करतात. तर पियर्सन हे गाईड खूप चांगलं आहे आणि भगीरथ प्रकाशनाचं एक पुस्तक चांगलं आहे. गव्हर्मेंट इंडिया एअर बुक खूप मोठा जाळा ठोकळा असतो पण तो वाचावा लागतो. आर्थिक पाहणी अहवाल ह्या वर्षीचा जो आर्थिक पाहणी अहवाल आहे केंद्र सरकारचा 2 व्हॉल्यूम्समध्ये आहे आणि खूप सुंदर असं डॉक्युमेंट आहे ते. तर केंद्र आणि राज्य सरकार या दोन्हींचा तुम्हाला आर्थिक पाहणी अहवाल अत्यंत उपयोगी पडेल. या अहवालामध्ये तुम्हाला काय पाहायचं तर या अहवालामध्ये तुम्हाला योजना पाहायच्या. बऱ्याच जणांचा घोळ होतो की योजना कशा पाठ करायच्या, योजना इतक्या खंडीभर योजना आहेत की त्या कशा काय आम्हाला जमणार. माझा मुद्दा पुन्हा पुन्हा तोच येतो, जेव्हा तुम्ही सहवेदना जागवताना, जेव्हा तुम्ही ती महिला अत्याचारित आहे, पीडित आहे, तिची वेदना जाणून घेताना, तेव्हा तुम्हाला जननी शिशु सुरक्षा योजना आपोआप कळायला लागते. जेव्हा तुम्ही त्या आजोबांशी जाऊन बोलताना त्या नाना-नानी पार्कमधल्या, तेव्हा तुम्हाला वृद्ध लोकांसाठी गव्हर्नमेंट ती इंदिरा गांधी पेन्शन स्कीम का आणते हे तुम्हाला आपोआप कळायला लागतं. म्हणजे तुम्ही योजनांचा असा आयसोलेटेड अभ्यास कधीच करू शकत नाही. त्याचा कनेक्ट हा तुमच्या जगण्याशी, त्याचा कनेक्ट हा समाजाशी नाळ जोडण्याशी असतो. त्यानंतर मगाशी सांगितलं तसं NBTचं मानवी हक्क यावरील पुस्तक, भारतीय समाज श्यामचरण दुबे, आणि मी मगाशी म्हटलं इंटरेस्ट असेल तर इरावती कर्वेंचं समाज विज्ञानावरती नक्की वाचा. आपली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाबरोबर टायअप आहे आणि लोकसेवा, पब्लिक सर्व्हिस BA आणि MA. तर ह्या पब्लिक सर्व्हिसची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं देखील खूप उपयोगी आहेत. राज्यशास्त्र, YCMOचं राज्यशास्त्र तर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनसाठी मराठीमध्ये तुम्हाला हा सोर्स चांगला आहे. त्यानंतर संकेतस्थळे आपण बोलून झालो की अहवाल, योजना, धोरणे, मूल्यमापन. अगेन युनायटेड नेशन्स डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट ओरिजिनल वाचा. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योजना मासिक, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं योजना मासिक. तर योजना मासिक इश्यू स्पेसिफिक काढतं. म्हणजे ह्या वर्षी, मागच्या वर्षी त्यांनी डिसॅबिलिटीवर एक काढलं होतं, एज्युकेशनवर काढलं होतं, आणि मी चक्क जी गाईड आहेत पियर्सन असेल ही, ती सोडून मी फक्त त्यातलं वाचलं आणि मला परीक्षा चांगल्या पद्धतीने देता आली. तर योजना मासिक तुम्ही नक्कीच रेफर करायला पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे तो भूगोल आणि कृषी. खरं तर माझ्यापेक्षा रोहिणीताई यावर खूप चांगलं बोलू शकेल भूगोल आणि कृषीवरती. भूगोल आणि कृषी हा GS फर्स्ट, MPSC GS फर्स्टमधला कॉम्पोनंट आहे. भूगोलाचं माझं जे ज्ञान आहे ते अत्यंत मर्यादित असं ज्ञान आहे. म्हणजे मी स्वतःला भूगोल अक्षरशः मी खूप कष्ट करून सव्यापसव्य करून भूगोल मी समजून घेतला. तर भूगोलासाठी मी काय वापरलं ते तुम्हाला सांगेल. NCERTs वाचल्या, महाराष्ट्र बोर्डची सगळी पुस्तकं वाचली, आणि त्याचबरोबर यूट्यूब व्हिडिओ हा एक एक्सपेरिमेंट तुम्ही करून बघा. म्हणजे समजा भूरूपं असतील, लँडफॉर्म्स असतील, इंटिरियर ऑफ द अर्थ असेल, तुम्ही यूट्यूबवर 2-2 मिनिटाच्या क्लिप्स असतात त्या जर पाहिल्या तर मला वाटतं भूगोलाचा अभ्यास खूप सोपा होईल. सिलेबस मी दिलेला आहे तो तुम्हाला वेबसाईटवरही मिळेल. आता फोकस MPSC हा एक वेगळा कॉम्पोनंट मी तुमच्यासमोर मांडतोय. मराठी आणि इंग्रजी हे MPSC मधले 2 पेपर 100-100 मार्क कंपल्सरी पेपर असतात. ह्या पेपरचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला लिखाणाची प्रॅक्टिस खूप करायला पाहिजे. म्हणजे मला म्हणजे ग्रुप B मध्ये मी का आलो तर मराठीमुळे आलो असं म्हणावं लागेल. माझी लिखाणाची प्रॅक्टिस खूप कमी पडली. तर तुम्ही लिखाणाची प्रॅक्टिस करा, वेगानं लिहिण्याची प्रॅक्टिस करा. निबंध, भाषांतर, सारांश लेखन, व्याकरण याची दररोज प्रॅक्टिस केली तरी ती पुरेशी पडत नाही. त्यामुळं हे 2 पेपर खूप सिरियसली घेण्याचे पेपर आहेत. मराठी नियतकालिके, MPSCवर फोकस करायचं असेल, मराठी नियतकालिके, त्यातलं स्वतंत्र नागरिक, आपलं साप्ताहिक, स्पर्धा परीक्षा तयारी, त्यामध्ये मी स्वतःही लिहितो, चाणक्य मंडल. नंतर पुणे पोस्ट नावाचं साप्ताहिक निघतं, जडणघडण, डॉक्टर सागर देशपांडे यांचं हे एक मासिक आहे. मिळून साऱ्या जणी, वुमन इश्यूज जर करायचे असतील तर विद्याबाळांचं मिळून साऱ्या जणी. साधना, सोशलिस्ट आणि अशा त्या मोल्डमधलं ते आहे, परंतु एक वेगळी विचारधारा तुम्हाला पाहिजे असेल तर साधना. अनुभव, अंतर्नाद, अर्थबोध पत्रिका, आणि विज्ञानाची भीती घालवायची असेल तर मराठी विज्ञान पत्रिका ही अत्यंत आवश्यक अशी आहे. आता स्पर्धा परीक्षांची, म्हणजे मी यश कसं मिळवलं तर सप्तपदी घालून मिळवलं असं मी म्हणेल. ती सप्तपदी तुम्हाला सांगतो आणि एंड करतो. तर पहिल्यांदा म्हणजे तुम्ही अभ्यासक्रम आत्मसात करा. अभ्यासक्रम तुम्हाला असा पाठ पाहिजे, झोपेतून उठवलं तरी तुम्हाला तो म्हणता आला पाहिजे. अभ्यासक्रम आत्मसात करा. महाराष्ट्र बोर्ड NCERT वाचा. तिसरी सप्तपदीतली तिसरी पायरी म्हणजे काय, संदर्भ ग्रंथांकडे वळा. वृत्तपत्र, मासिकं, संकेतस्थळे यांची जोड द्या. भरपूर प्रश्नपत्रिका सोडवा आणि नकारात्मक गुणपद्धती काळजीपूर्वक हाताळा. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं, हे सारं आनंदानं आणि समरसून करा. यशस्वी विजयाची माळ तुमच्याच गळ्यात घालेल. 5 एप्रिलला यशस्वीनं विजयाची माळ माझ्या गळ्यात घातली, 21 एप्रिलला भाग्यश्रीनं घातली. तुम्हाला त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.